नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का क्रिएशन 11 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 1 ते 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक बघणार आहोत. त्याचे शोल्डर जरा वेगळ्या पद्धतीने अटॅच केलेले आहे. तर कटिंग आणि स्टिचिंग बघूया. चला तर मग. अप्पर पार्टसाठी कपडा घेतला आहे. त्याची हाईट आहे 6 इंच. ही चेस्ट लाईन आहे 7.5 इंच आणि कमरेचा भाग राहणार आहे 7 इंच. ह्याला शोल्डर वेगळे अटॅच करायचे आहेत म्हणून फक्त असं कट करून घेतलं आहे. 4 फोल्ड आहे. अस्तर पण सेम तसंच कट करून घ्यायचं आहे. आणि बॉटम पार्टसाठी लेंथ घेतली आहे 12 इंच आणि रुंदी घेतली आहे 26 इंच. असे 2 भाग करून घेतले आहेत. शोल्डरसाठी 1.5 इंचाची डबल फोल्ड कपडा घेतला आहे मी. ह्याला साईडने शिलाई मारून घेऊया आणि पलटी मारूया. आता शिलाई मारून पलटी करून घेतली पट्टी. आता त्याला असे छोटे छोटे प्लेट्स पाडून घेऊया. अशा दोन्ही पट्ट्या दोन्ही शोल्डरचा रेडी करून घ्यायच्या. ही 2.25 इंचाची पट्टी घेतली आहे. उलटी साईड करायची आणि त्याच्यावर हे ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे सरळ अर्धा इंचावर. परत ही बॉर्डर आहे ती ह्याच्यावर ठेवायची आणि अशी शिलाई मारून घ्यायची. तसं दुसऱ्या साईडला पण करायचं आहे. पट्टी घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची, पलटी मारायची. तसंच दुसऱ्या ह्याला केलं तसंच शिलाईवर ठेव शिलाई मारून घ्यायची. आपले शोल्डर तयार झाले. आता अटॅच कसे करायचे ते बघूया. आता गळा रुंदी आपल्याला 2 इंच ठेवायची आहे. मध्यभागी फोल्ड केलं आहे आणि गळ्याची रुंदी 2 इंच घेतली, त्याच्यावर मार्क केलं आहे. आता ही पट्टी आपल्याला अशी पाहिजे. ही पट्टी अशी ठेवायची आहे. त्याच्यावर मेन फॅब्रिक उलटं करून ठेवायचं आहे आणि अस्तरचा भाग पण त्याच्या खाली पट्टीमध्ये राहील. 2 इंचाचा जो मार्क आहे तिथे मेन फॅब्रिक पण तसंच हे करायचं आहे. तसं दुसरं शोल्डर पण तसंच घ्यायचं आहे आपल्याला. एकाची प्लेटेड साईड लेफ्ट साईडला, एकाची राईट साईडला अशी. ते 2 इंचाच्या मार्कावर ठेवलं आहे मध्ये. आता इथून पूर्ण शिलाई मारून घेऊया. असं होईल. आता त्याचा बॅक पार्ट पण आपल्याला तसंच जॉईन करायचं आहे, करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. आणि हे आपल्याला गळा उंची ही 3 ठेवायची आपल्याला. मग 3 इथून 3 घ्यायचं आहे, पुढे 3. म्हणजे टोटल 6 इंचावर मार्क करायचं आहे. आता आपल्याला हा पार्ट असा ठेवायचा. जिथे आपण मार्क केलं आहे
6 इंचाचं इथे अस्तर ठेवायचं. थोडंसं पाव इंच मी खाली घेतलं आणि फॅब्रिकची उलटी बाजू घ्यायची आपल्याला, अशी ठेवून हे बरोबर बघायचं 2 इंचावर, म्हणजे ते एका लाईनीत राहील. आता इथे पूर्ण शिलाई मारून घेऊया. पार्ट आहे तो कट करून घेऊया. अप्पर पार्ट तयार झाला आहे. आता खाली आपण बॉटम प्लेट्स मारून घेऊ. ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूवर उलटी बाजू ठेवून छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायचे. अशा दोन्ही साईडला प्लेट्स मारून झालेत आपल्या. आता खालच्या भागाला अस्तर जॉईन करून घेऊया. आता अस्तरवर जॉईन करून झालं आहे. आता दोन्ही साईडला बेल्टसाठी दोऱ्या जॉईन करून घेऊया. आतल्या साईडला ठेवून दोरी जॉईन करून घ्यायची आणि फिटिंग द्यायची आहे. असा आपला फ्रॉक रेडी झाला आहे. कसा वाटतोय ते नक्की सांगा.